नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. ऋषी आलेला असतो कॅन्टीनमध्ये आणि कमळीला शोधत असतो. कमळी त्याला कुठे दिसत नाही म्हणून बंड्याला म्हणतो, बंड्या कमळी कुठे आहे रे? ती म्हटली होती की कॅन्टीनमध्येच अभ्यास करणार आहे, पण ती दिसतच नाहीये. बंड्या सगळीकडे शोधलं, ती कुठेच नाहीये. तर दुपारीच गेलीये ती. कुठे? कर्जतला जन काकाचं फार्म हाऊस नाही का, तिकडे गेलीये ती. कशासाठी गेलीये ती? काही काम होतं का? म्हणतो मला माहित नाहीये कशासाठी गेली. कोण गेलंय तिच्यासोबत? एकटीच गेलीये. ऋषी म्हणतो काय? तुम्हाला तुमच्या गावाकडची खेडी वाटतात का रे ही? अरे ही मुंबई आहे, मुंबई. रे इतका सुनसान आहे, सेफ नाहीये. एकट्या जाणाऱ्याला काय नाही, ग्रुपने जाणाऱ्याला सुद्धा नाही. इतकं भयानक तो एरिया आहे आणि कमळी एकटी गेलीये तिकडे. काय सांगताय सर? हो बंड्या, रिक्स आहे तिकडे जाणं. काय म्हणतो, लय मोठी गडबड झाली खरंच सर, मला कल्पना नव्हती. त्या ऋषीपासून काहीतरी लपवत असतो, त्याला काहीतरी सांगतच नाही. लय मोठी गडबड झाली. काय म्हटलं, सांगतोस का? नाही सर, असंच बोललो मी. ऋषी म्हणतो, पटकन सांगा काय झाले, तू काहीतरी लपवतोय. ऋषी भाऊ, कमळी काय अशीच नाही गेली, काहीतरी मोठा प्लॅन आहे म्हणून गेलीये ती. आणि ती सगळं ठरवूनच गेलीये तिथे. तिने बंड्याकडून सगळी काही माहिती काढलेली असते आणि आता ऋषीला खूप टेन्शन आलेलं असतं. कर्जतच्या फार्म हाऊसवर ही कमळी एकटी गेलीच का? इकडे आता कामिनी विचार करत असते आणि रागीने येऊन तिच्या डोक्याला अजून त्रास देत असते. अगं आई, जे नको व्हायला तेच झालंय. तुला कळतंय का आई, काही गोष्टींचा सिरियसनेस आहे का? गौरी सापडली आणि परत आली, तेही आपल्या फार्म हाऊसवर. का म्हणजे तुला माहितीये का, असं निगेटिव्ह विचार करती ना तू, म्हणून सगळे प्लॅन फेल होतात, कुठलाच सक्सेस होत नाही. आणि का अगदी काहीही बोलत सुटलेली असते ती, कोणालाही काही बोलती. काही निगेटिव्ह विचार करणं बंद कर, पॉझिटिव्ह विचार कर, पॉझिटिव्ह. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला दोघींना पण सांगते, ग्रॅनी तुला आणि मम्मा तुला, प्लॅन बनवणं आहे ना बंदच करा. सगळे प्लॅन तुमचे फ्लॉप होतात, मग कशासाठी करताय तुम्ही हे? अजिबात काही गरज नाहीये. एक काम करू का, डॅडला सांगते आणि तुम्हाला दोघींना तीर्थयात्रेवर कुठेतरी लांब घेऊन जायला लावते. सांगू का, जाताल का तीर्थयात्रेला? रागिनी म्हणते, आणि का जरा मठ्ठ आहेस काय ग? कुठलाही प्लॅन सक्सेस होण्यासाठी शांत डोक्याने विचार करायला लागतो, शांत डोकं ठेवायला लागतो, तेव्हा तो प्लॅन परफेक्ट होतो आणि मग सक्सेसफुल. रेडी का? आणि का आम्ही ते नसलो तो कोण प्लॅन करणार आणि कोण करणार ग तो परफेक्ट? तू करणार का प्लॅन? आणि का म्हणते येस. मग झाले की लाखाचे 12,000. आणि म्हणते रागिनी, तिला काही एक बोलू नको प्लीज. एकाची काही चूकच नाहीये, तिला कशाला बोलतीये तू? रागिनी, तिला सुद्धा टेन्शन आलं असणार आहे. रागिनी म्हणते, हिला? आणि का म्हणते, ग्रॅनी आजी आलं असणार म्हणजे काय? आलंय मला टेन्शन, आलंय. रोज मला आशा दाखवता की एम्पायरची क्वीन बनणार, एम्पायरची क्वीन बनणार. क्वीन फिन काही बनलेच नाहीये मी. किती त्रास होतोय, मेंटली किती टॉर्चर होते माहिती का तुम्हाला? आणि का आता इमोशनल झालेली असते आणि भलतच काहीतरी बडबड करत असते. कॉलेजमध्ये गेली होती ना मी, की हॅपी मूड होता की वाव माझं होणार, सगळं काही माझ्या हातात येणार, सगळं काही विचार केला आणि इतकी आनंदी होते. इथे येऊन बघते तर काहीच नाही. कामिनी म्हणते, आणि का जरा पेशन्स ठेवती का? एवढी घाई करणं चांगलं नाहीये बाळा, जरा शांतपणे करायचं आपण सगळं. क्वीन होणार म्हटलंय ना, मग होशील ना, थांब की जरा. पेशन्स महत्वाचे. तू जर पेशन्स ठेवलेच नाही तर कसं होणार? सगळ्यात महत्वाचं आहे, कळतंय का तुला? मग लोक त्या गोष्टीचा गैरफायदा घेतील, मग सगळं उलट होऊन बसणार. तिने म्हणते, सगळ्या घरावर सत्ता गाजवायची, मस्तपैकी सगळं माझ्या हातात आलं पाहिजे. तिने म्हणते, सगळं कशासाठी चालू आहे? फक्त आणि का तुझ्यासाठी चाललंय, कळतंय का तुला? रागिनी म्हणते, आई पण ती गौरी सापडली ना ग, आता प्लॅनचा बट्ट्याबोळ होणार. आता काही प्लॅन सक्सेस होत नसतो बघ आपला, आता उपयोगच नाहीये काही. तर याने का एवढं स्वप्न रंगवतीये, ती गौरी सापडलीये, सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी होणार. कामिनी म्हणते, रागिनी माझी अनिका बिचारी नाही, ती बिचारी कधी होऊच शकत नाही. माझी अनिका फक्त आणि फक्त क्वीन होऊ शकते, बिचारी वगैरे नाही. राणी म्हणजे असा हा मुकुट, आणि ती क्वीन कसली गोड दिसणार ना. कामिनीने आता डोक्यावर मुकुट चढवलेला असतो. आणि का म्हणते, एमर्जन्सी, पटकन डॉक्टरांना बोलो, पटकन डॉक्टरांना बोलो. रागिनीला कळतच नाही काय एमर्जन्सी आणि डॉक्टरांना का बोलवायचं, तरी सुद्धा ती डॉक्टरांना फोन लावण्याचा प्रयत्न करते. ही ग्रॅनी आजी मॅड होत चालली. त्या मॅड आजीच्या सोबत राहून राहून ही ग्रॅनी आजी सुद्धा मॅड होतीये बघ की. आम्ही म्हणते, बाळा तुला वाटत असेल मी मॅड होतीये, पण मॅड वगैरे नाही होते. ते स्वप्न बघतीये, ते स्वप्न पूर्ण होतील, कळतंय का तुला? कामिनी म्हणते, गौरीचा पत्ता मी कट करणार आहे आणि अनिका महाराणी होणार आहे, कळलंय का? अनिका राणी दिसतंय ना? एका मिनिटात खुश झालेली असते. इकडे आता उषाताई आणि साधना मावशी काहीतरी चर्चा चाललेली असते किचन मध्ये. अधिका ताई दिसल्या नाही हो, कुठे गेल्यात का? बाहेर गेल्या, त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नाहीये ना, म्हणून थोडे दिवस. नयनतारा मॅडम काही दिवस माहेरी जा आणि वडिलांची सेवा कर म्हणून त्यांना पाठवलंय. इकडे आता नयनतारा काहीतरी महत्वाचं फोनवर बोलत असते आणि तेवढ्यात साधना तिच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते. नयनतारा म्हणते, साधना मावशी तुम्ही कशाला आणलंय हे, तुम्हाला बरं नाहीये ना? नयनतारा म्हणते, तुम्ही कशासाठी कामाला लागला, बसा इथे माझ्याजवळ. आता नयनतारा साधनाला स्वतःच्या जवळ बसायला लावते. साधना म्हणते, थोडंसं काम बाकी आहे, बसा, काम होतच राहील.
नयनतारा आता जवळ बसवते, बरं वाटतंय का म्हणून चौकशी करत असते. डॉक्टर आले, ड्रेसिंग केलं, औषधं दिली, आता जरा बऱ्या दिसायला लागल्या त्या साधना मावशी. पण एक विचारू का? एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये साधनाताई तुमच्याशी निवांत बोलताच आलं नाही हो मला. नयनतारा म्हणते, त्या दिवशी नेमकं काय घडलं, कसं घडलं, जरा सविस्तर सांगा, आठवून सांगा, पण व्यवस्थित सांगा. खूप प्रश्न पडले आणि त्या प्रश्नांची उत्तर मला मिळवायचे, म्हणून मी तुम्हाला म्हणते की विचार करून सांगा मला नेमकी त्या दिवशी काय आणि कसं घडलं. ऍक्सिडेंट कुठे झाला, कसा झाला, पोलीस कंप्लेंट कोणी केली, हॉस्पिटलला कोण घेऊन गेलं, मग तुम्ही इथे कशा पोहोचल्या, मला सगळं सगळं काही व्यवस्थित सांगा बरं. आणि साधना मावशी काहीही लपवू नका. आता साधना म्हणते, खरं सांगू का मॅडम तुम्हाला, मी यातलं मला काहीच माहित नाहीये. नयनतारा म्हणते, साधना ताई तुम्ही हरवला होता बरोबर, मी पोलिसांकडे कंप्लेंट दिली होती तुमच्या नावाने. आता आपल्याला चौकीत जायचंय, पोलीस स्टेशनला, आणि तुम्ही सापडला असं त्यांना दाखवायचं. मग ती लोक तुम्हाला विचारणार कुठे गायब होता काय, मग त्यांना सांगायला तर लागणार ना उत्तर. त्यासाठी व्यवस्थित काय ते मला सांगा आणि तेच अगदी पोलिसांना सांगायचं. नयनतारा म्हणते, थोडं आठवण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला आठवेल. थोडा त्रास द्या की मेंदूला, लगेच आठवेन तुम्हाला. खरं सांगायचं ना, मला सगळं हे वियर्ड वाटतंय साधनाताई, विश्वास बसत नाहीये, म्हणून सारखा सारखा तुम्हाला एकच प्रश्न विचारतीये. सगळं विचित्र वाटतंय मला. इथून पुढे लक्षात ठेवायचं, काही काम असेल ना बाहेर, घरातून कोणाला तरी सोबत न्यायचं, तरच बाहेर पडायचं, एकटीने बाहेर पडायचं नाही, कळतंय का? खूप काळजी लागून राहिली होती हो. साधना मावशी नयनतारा एवढं समजून सांगत असते तरी म्हणते, मॅडम थोड्या वेळ मला देवळात जाऊन यायचं होतं. तारा म्हणते, साधनाताई आत्ता एवढं सगळं समजावून सांगतेय तरी सुद्धा देवळात जायचंच आहे का तुम्हाला? देवळात वगैरे जायचं नाहीये, आणि कामाला कशाला लागला, बाकीचा स्टाफ आहे ना, त्या करतील ना, तुम्ही आराम करा. 2 दिवस आराम करायचा आणि मग तिसऱ्या दिवशी कामाला लागा प्लीज, आणि बाहेर तर कुठेच जायचं नाहीये. नयनताराने डायरेक्ट सांगितलेलं असतं की घराच्या बाहेर पडायचं नाही, आधीच एवढं सगळं लागलंय मागे, आता परत जाऊन नवीन परत काही घडायला नको. साधना आता मनातल्या मनात विचार करते, मॅडमने तर सांगितलंय बाहेर पडायचं नाही, मग मी देवळात कशी जाऊ ना? मग ते काही झालं तरी मला देवळात तर जायलाच लागणार, काय करू आणि कशी जाऊ तेच कळत नाहीये तिला. अजूनही साधनाताई तिथेच बसलेली असते आणि विचार करत असते. नयनतारा कॉफी पिते आणि म्हणते, काय झालंय साधनाताई, कसला विचार करताय, काही प्रॉब्लेम आहे का? असलं तर मला सांगा. नाही असं म्हणते आणि नयनताराच्या समोरून ती निघून गेलेली असते. नयनताराला तिचं वागणं बोलणं जरा खटकत असतं किंवा विचित्र वाटत असतं. कर्जतच्या फार्म हाऊसवर सगळा अंधार अंधार असतो आणि कमळी आधीच तिथे बसलेली असते, राजेंची वाट बघत. म्हणजेच कामिनी येणार असे तिला माहिती असतं, तिचा का डाव असतो हा. आणि बरोबर साडी वगैरे नेसून तिथे बसलेली असते. कामिनी आता बुरखा वगैरे घालून येते आणि सगळा अंधारच असतो जिकडे तिकडे. म्हणजे इथे वाट बघत बसली होय राजेंची, बर बर बर. कामिनी म्हणते, गौरी तू माझ्या हातून काय सुटत नसते आणि मी तुला काय सुटू देत नसते, आज तुझं काम मी करणारच. कामिनीने भल्ला मोठा सुरा आणलेला असतो. आता ती सुरा घेऊन बरोबर कमळीच्या दिशेने चाललेली असते. अंधार असतो आणि अंधारात फारसं काही दिसत नसतं, अगदी पुसट पुसट असं दिसत असतं. कामिनीने ठरवलेलं असतं या गौरीशी आज बोलायचं नाही, डायरेक्ट तिला संपूर्णच माघारी यायचं. कामिनी जाते आणि साधनाला असं मागून हात लावते आणि वळून बघायला लावते. हिने हात लावल्या लावल्या ती कमळी असते ती पटकन माघारी फिरते आणि आता कामिनीकडे बघायला लागते, पण तिने तोंडावर पदर घेतलेला असतो. कामिनीने मात्र पूर्ण काळे कपडे घातलेले असतात, तोंडाला मास्क वगैरे पूर्ण पॅक होऊन आलेली असते. आल्या आल्या लगेच तिने सुरी घेतलेली असते आणि त्या सरू म्हणजे गौरी समजून मारायला लागलेली असते. पोटात सुरी घालणार तेच कमळीने तिचा हात वरच्यावर पकडलेला असतो. तिनेचा हात पकडला नसता तर कमळी आज 100% मेली असती. कमळीने खूप हुशारी दाखवलेली असते आणि तिचा तो वार वरच्यावरच पकडलेला असतो. कामिनीची आणि कमळीची चांगली झटापट सुरू झालेली असते. झटापटीत मात्र कमळीच्या तोंडावरचा पदर आता बाजूला जातो आणि सुरा सुद्धा लांब उडतो. आणि म्हणते, कमळी म्हणजे या पोरीने मला फसवलं. कमळीला लगेच आठवतं की कॉलेजमध्ये फोन आलेला असतो, तेव्हा कमळी फोन घ्यायला चाललेली असते. अनिका आणि अनिकाच्या मैत्रिणी तिथेच उभ्या असतात. लगेच म्हणताय, बावळट कुठे चाललीये, फोन आला आणि लगेच चालली का फोन उचलायला? कमळी म्हणते, हो नॉर्मली माणसं फोन आला की फोन उचलायला फोनच्या जवळच जातात, आणि तुला काय करायचंय, बस की गप. ए हॅलो, गप का बसू मी, तू कोण आहेस आणि स्वतःला काय समजते गे कमळी टमळी, मला उलट विचारतीये, मी तुला उत्तर द्यायला बांधील नाहीये. काय वाटतं, फार इम्पॉर्टंट पर्सन आहे तू, कॉलेजला फार महत्वाची आहे तू. अगं मीच कॉल केला त्या फोनवर तुला फसवण्यासाठी आणि फसलीस की तू कमळी टमळी. अनिका आणि अनिकाच्या मैत्रिणी कमळीवर आता हसत असतात. कमळी म्हणते, घेत बस मजा. अनिका म्हणते, घेत बसणार मजा. तू एक लक्षात ठेवायचा कमळे, माझ्या रीच पासून लांब राहायचं, जर त्याच्या जवळ आली तर अनिकाशी गाठे लक्षात ठेवायचं. अनिकाने डायरेक्ट धमकीच दिलेली असते कमळीला की ऋषीच्या जवळ सुद्धा भटकायचं नाही. अनिका बोलत असते तेवढ्यात काही निंगी आलेली असते. कमळे, इनिका अडवलंय तुला, डायरेक्ट धावूनच आलेली असते भांडणं करायला. कमळी म्हणते, निंगे असू दे ना, कशाला नादाला लागतीये. अनिका म्हणते, चल हट, आणि दोघींना सुद्धा बाजूला लोटते आणि त्यांच्यामधून अनिका निघून जाते. निंगी म्हणते, चल हट, मला म्हटली आणि स्वतःच निघून गेली माकडीन. काय झालंय कमळे, सांगती का? ग गंडवत होती फोन आल्याचं सांगून, उगं आपला काहीतरी टाइमपास करायचा,
तिला काम नाही, तिला असं वाटतं दुसऱ्याला पण काही काम नाहीये. हे म्हणते कमळे उगाच अडवतीया, एकदा तिला मारली ना की जागेवर येईन तिची अक्कल. कर बाई कमळे, काय सहन करायचं ते कर, पण तुझं अवघड या, अशीच वागत राहिली तर खरंच अवघड आहे. ही म्हणते चल की. कमळी यायला काय तयार नसते आणि तिथेच जागेवर उभा राहून विचार करायला लागलेली असते. निंगी म्हणते कमळे तुला झालंय तरी काय आणि कसला विचार करते एवढा. कमळी म्हणते निंगे ही खुळ्या डोसक्याची आहे, पण आत्ता ती आयडिया देऊन गेली आपल्याला. निंगी म्हणते आयडिया? कोणती आयडिया कमळे, मला काही कळत नाहीये. कमळीला आता एक प्लॅन सुचलेला असतो. ऋषी सरांपासून लांब राहायचं म्हणून फोन आल्याचं हिने मला गंडवलंय आत्ताच्या आत्ता. तसंच आपण कामिनी आजीला गंडवलं तर आपलं काम होणार ना, बरोबर ना. निंगी म्हणते कमळे असं केलं तर लय भारी होई ना, आणि खरंच मला आवडेल त्या कडू आजीला फसवायला. आपल्या प्लॅन मध्ये ती कामिनी आजी अडकणार आणि फसणार. आपल्याला माहिती ती सगळं काही कारस्थान तीच करते, आपल्या प्लॅन मध्ये अशी अलगत अडकणार. तू बघ निंगे, आपण असं काय जाळं टाकू ना की ती कामिनी आजी बरोबर अडकली पाहिजे. निंगी म्हणते कमळे आत्ता जातो आणि लगेच येतो, मी आलोच ग. आणि निंगी अगदी पळतच सुटलेली असते, कारण प्लॅन त्यांचा सुरू झालेला असतो. कमळी म्हणते होय जा, पण व्यवस्थित घरी ये. तो उभं राहिल्या कामिनीच्या समोर कमळीला सगळा काही प्लॅन आठवलेला असतो, कसं काय रचलं डाव, आणि बरोबर आपल्या डावामध्ये कामिनी कशी अडकली. कामिनी सुद्धा कमळीला बघते आणि शॉक बसलेला असतो, एवढ्याशा पोरीने मला गंडवलं. आणि कामिनी आता पळ काढते तिथून. कामिनी मास्क घालून आलेली असते, त्यामुळे कामिनी कोण आहे हे ओळखू शकत नसतं कोणी, पण कमळीला अंदाज आलेला असतो. मी म्हणते कोण आहे ग तू, चेहरा दाखव, आणि कामिनीला पकडलेलं असतं. म्हणजे आता बराच वेळ झटापट चाललेली असती, एकमेकींना ओढत असतात, मारत असतात, आणि तिच्या तोंडाला जे मास्क लावलंय ते काढण्याचा प्रयत्न करत असते कमळी. पण कामिनी खूप हुशार असते, तिला ते मास्क काढूच देत नाही. इकडे आता गौरी असते, तिला फार कमळीची आठवण येत असते आणि काळजीही लागलेली असते. देवी आईच्या फोटोच्या समोर उभी असते आणि म्हणते देवी आई माझ्या कमळीचं रक्षण कर, जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप ठेव तिला. माझी कमळी कुठल्याही संकटात सापडू देऊ नको, तू मात्र तिची खंबीरपणे पाठीमागे उभं राहा, म्हणजे माझ्या कमळीला काहीच होणार नाही देवी आई. ती आता रडत असते आणि तिला कमळीची खूप अशी काळजी लागलेली असते. सारखी सारखी देवीचा धावा करते आणि कमळीचं रक्षण कर एवढंच काही ती बोलत असते. आता मात्र सरूला खूप असं टेन्शन आलेलं असतं आपल्या कमळीचं, आणि काळजीने ती आता रडतही असते. तर इकडे आता कामिनीची आणि कमळीची चांगली झटापट सुरू असते. त्या घरामध्ये सगळा अंधार असतो आणि अंधारात त्यांची झटापट सुरू असते. कमळीने त्या कामिनीला असं काय पक्क पकडलेलं असतं, आणि तुझा डाव सगळ्यांच्या समोर आणणार म्हणजे आणणार, अगदी काहीही झालं तरी. आज काय तू माझ्या तावडीतून सुटत नसते. कमळीला त्या कामिनीने ढकलून दिलेलं असतं. कमळी खाली पडते आणि पटकन स्वतःजवळचा सुरा काढते कामिनी. आज मात्र ती कमळीला संपवणार असते कोणत्याही परिस्थितीत. कमळीने कामिनीला फसवलेलं असतं आणि याचा तिला भयंकर असा राग आलेला असतो, म्हणूनच ती आता कमळीला रस्त्यातून हटवणार असते. सुरा घेऊन आता ती कमळीच्या दिशेने निघालेली असते. आता घाबरलेली असते, कारण ती डायरेक्ट तिच्या अंगावरच येत असते सुरा घेऊन. कुठल्याही क्षणी कमळीच्या पोटात सुरा घालणार अशी सिच्युएशन तयार झालेली असते. इकडे मात्र ऋषी घाईघाईने कर्जतच्या फार्म हाऊसवर यायला निघालेला असतो. त्यालाही खूप टेन्शन असतं आणि रागरागही चिडचिडही करत असतो तो. ही कमळी ऐकत का नाही, तिला सांगितलं गप गुमान फक्त अभ्यासच कर, इतर कुठच्या गोष्टीमध्ये लक्ष घालू नको. पण ही पोरगी ऐकल तर खरं. अगदी रागावलेला असतो आणि फास्ट अशी गाडी चालवून तो कर्जतच्या दिशेने निघालेला असतो. ह्या कमळीकडे फोन सुद्धा नाहीये कॉन्टॅक्ट करायला. आता कॉन्टॅक्ट कसा करायचा, ती कुठे काय एक्झॅक्टली काहीच कळणार नाही. इकडे मात्र आता फार्म हाऊसवर कमळीची आणि कामिनीची चांगलीच झटापट लागलेली असते, आणि कामिनी मात्र कमळीला जिवे मारण्याचा प्रयत्न करत असते, आणि कमळी स्वतःचा बचावही करत असते आणि मास्कच्या मागे कोणाचा चेहरा आहे हे ओळखण्यासाठी धडपड करत असते. कमळी म्हटलेली असते आज काही तू माझ्या तावडीतून सुटत नाही आणि मी काही तुला सुटू देत नसते. चांगलीच दोघींची आता मारामारी लागलेली असते, चांगलीच झटापट असते. कोणीच कमी नसतं किंवा कमीपणा घेत नसतं, माघार कोणीच घेत नसतं. अगदी एकाने वार केला का दुसरा वार करत असतो. शेवटी कमळीने कामिनीला हरवलेलेच असतं. तिच्या हातातला सुरा घेतलेला असतो, एक हात मागे पिरगळलेला असतो आणि चाकू डायरेक्ट गळ्याला लावलेला असतो. बोल तू कोण आहे आणि कशासाठी आली इथे. कमळी म्हणते बोल पटकन, तुला कुणी सुपारी दिली आणि गौरी मावशीला मारून तुला काय मिळणार आहे. गौरी मावशीला मारण्यासाठी तू का आली आणि कोणाच्या सांगण्यावरून आली, पटकन बोला, सुपारी कोणी दिली. कामिनी कमळीच्या तावडीतून परत एकदा सुटलेली असते आणि अगदी पळतच सुटते, कारण तिला कमळीला चेहरा दाखवायचा नसतो किंवा जे सत्य आहे ते कमळीच्या समोर येऊच द्यायचं नसतं. कमळी सुद्धा कमी नसते. परत आता कामिनीचा पाठलाग करत ती अंधारात निघालेली असते. दरवाजाच्या बाहेर कमळी, दरवाजाच्या आत कामिनी असं झालेलं असतं आणि अर्धा दरवाजा लावलेला असतो. आता कोणी दरवाजा आत लोटतं तर कोणी बाहेर. दरवाजा बंदच होत नसतो, त्यामुळे कमळीही तिथे अडकून पडते आणि कामिनी सुद्धा. कमळीची आणि कामिनीची चांगली झटापट झालेली असते. आता ऋषीने हुशारी दाखवलेली असते आणि राजनला फोन लावलेला असतो. काका, कमळी तुमच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर आत्ता आहे, तिथे कोणी सिक्युरिटी वगैरे आहे का, जेणेकरून कमळीची कोणी मदत करायला जाईल. टेन्शन येतं, इतक्या रात्री माझ्या फार्म हाऊसवर कमळी करतीये काय.
म्हणतो पोहोचलीये का नक्की काय झालंय काहीच कळत नाहीये. तुमचे काही कॉन्टॅक्ट असतील तर वापरा ना प्लीज काका. राजन म्हणतात ऋषी फार अवघड आहे. ऋषी म्हणतो काय झालं काका. तिथे सध्या कोणीच राहत नाही आणि केअरटेकर सुद्धा गावाला गेलाय, त्यामुळे पूर्ण बंद आहे, तिथे काहीच नाहीये. आता मात्र ऋषीला धक्का बसलेला असतो की कमळी एकटी इतक्या अडचणीच्या जागेवर कशी राहू शकते. आता अजूनच ऋषीचं टेन्शन वाढलेलं असतं. जागा निर्जन वस्तीतली त्यामुळे फार अवघड आहे. अशा वेळेला तर फारच अवघड आहे. ऋषी म्हणतो शिट, या कमळीने काय शीन वाढून ठेवलाय माझ्या डोक्याला. ऋषीने आता रागारागाने फोन कट केलेला असतो. त्याला कमळीचा भयंकर असा राग आलेला असतो. राजन म्हणतो केला या मुलाने फोन बंद. राजन म्हणतो कमळीने एवढी मोठी रिस्क कशासाठी घेतली असेल. राजन आता विचार करायला लागलेले असतात. इकडे मात्र कमळी खरंच एकटीच अडकलेली असते सगळ्या याच्यामध्ये. कमळी काय आता ऐकायला तयार नसते. कमळीने इतका जोर लावलेला असतो आणि जोरात ते दार उघडलेलं असतं आणि जी कामिनी असते तिला बेडवर ढकलून दिलेलं असतं. परत तिने कामिनीचे दोन्ही हात पकडलेले असतात आणि सुरी तिच्या गळ्याला लावलेली असते. कामिनी स्वतःचा बचाव करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते, पण कमळी तिला काही सोडतच नसते. तिला सोडायला कमळी तयारच नसते. कमळी सारखा प्रयत्न करत असते तिच्या तोंडाचं मास्क काढायचं आणि ही व्यक्ती कोण आहे ते आधी बघायचं. कमळी पुरेपूर प्रयत्न करत असते तिच्या तोंडाचं मास्क काढायचं. तेवढ्याच याने कामिनी प्रयत्न करत असते की हिने माझं मास्क काढू नये म्हणून. आता चांगलीच दोघींची झटापट सुरू झालेली असते. कामिनी शेवटी जोरात ह्या कमळीला लाथ मारते आणि अशी लांब ढकलून देते. कामिनी आता तिथून पळून गेलेली असते आणि परत अंधारामध्ये कमळी तिचा पाठलाग करत तिच्या मागे मागे गेलेली असते. कामिनी आता बरोबर बाहेर आलेली असते आणि तिची गाडी तयारच असते. कामिनी अजिबात वेळ व्हायला घालवत नाही आणि लगेच गाडीत बसून कामिनी निघून गेलेली असते. कमळी ए थांब करत अगदी गाडी जवळ येते तोपर्यंत गाडी निघून गेलेली असते. कामिनी चांगलीच्या हाताला लागली होती, पण अगदी हुशारीने कामिनी निसटलेली असते कमळीच्या तावडीतून. कमळी मात्र गेटमध्येच उभी राहिलेली असते. एवढं सगळे प्रयत्न करून तिच्या हाताला काहीच लागलेलं नसतं. कमळी आता विचार करते गेटमध्ये उभा राहून. गेटमध्ये विचार करत तशीच थांबलेली असते बिचारी कमळी. बघू आता तिच्या हाताला काही धागादोरा लागणार का आणि वेळेवर ऋषी येणार का. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. कमळी त्या फार्म हाऊसवरच असते. तिथे आता ऋषी आलेला असतो आणि कमळी खूप चिडचिड करत असते. मी एवढं सगळं घाट घातला आणि बरोबर ती बाई माझ्या हाताला आली होती, पण ती माझ्या हातातून निसटून गेली. ऋषी म्हणतो बाई कोण बाई होती. कमळी म्हणते चेहरा बघण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचा चेहरा मला दिसलाच नाही. कमळी म्हणते ऋषी सर, राजन काकाला सांगा माझ्यावर हल्ला झालाय आणि आत्ता घरात कोण कोण आहे त्यावरून लक्षात येईन आपल्याला त्या घरातलं कोण गायब आहे. आता राजन लगेच कमळीच्या फोनवरून घरात शोधाशोध करायला लागतो. घरात कोण आहे आणि कोण नाही, पण रागिनीला म्हणते की आई कुठे आहे रागिनी. रागिनी आता गप्प बसते. म्हणते असेल की इथेच कुठेतरी बाहेर असेल. राजन आता कामिनीच्या रूम मध्ये बघायला गेलेला असतो. रागिनी म्हणते अरे देवा, आता सगळं बिंग फुटणार वाटतं. राजनला जर कळालं की आई घरात नाहीये, मग राजनला संशय येणार आणि मग काय त्याचा संशय अगदी खरा ठरणार. आता कामिनी नाहीये घरात हे रागिनीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि राजन हे ओळखू शकेल का की वेळेच्या आधी कामिनी तिथे येऊन थांबेल. मित्रांनो, हे जर बघायचं असेल आपल्याला तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.